यांच्या केंद्र सरकारच्या नगरपालिकेच्या 55 योजना बजरंग पार्क मध्ये आणण्याकरता ही निवडणूक आहे। ही निवडणूक माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजीच्या सरकारच्या 48 योजना या बजरंग पार्क मध्ये कामठीमध्ये आणण्याकरता निवडणूक आहे। ही निवडणूक चंद्रशेखर बावनकुळेच्या पालकमंत्री आणि आमदार म्हणून 22 योजना 1200 कोटी रुपयाचे खर्च करण्याचे अधिकार, 1200 कोटी रुपयाच्या विकास योजना तयार करण्याचे अधिकार माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी मला दिले आहेत। या अधिकाराचा उपयोग आपल्या कामठी शहराला करण्याकरता 2 तारखेची निवडणूक आहे। 2 तारखेची निवडणूक 124 योजनाची आहे। अंध, अपंग, निराधार, निराश्रित 353 जातीचा ओबीसी समाज, 18 पगड जातीचा ओबीसी समाज, एससी, एसटी, ओबीसी, गोंडगोवारी, मागासवर्गीय, बौद्ध समाज या सर्व समाजाकरता या महाराष्ट्र केंद्र सरकारकडून येणाऱ्या योजना समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता आणण्याकरता 2 तारखेची निवडणूक आहे। बंधू भगिनींनो, 3 महत्वाचे निर्णय मी घेतो आहे। एक निर्णय मी घेतो आहे, अजय अग्रवालजी निवडून आल्यानंतर पहिला ठराव मला पाहिजे आहे, या शहराला मला संपूर्ण सुरक्षित करण्याकरता, या शहराला पोलीस खात्यांचं, मार्वल कंपनीचं संपूर्ण शहराला सीसीटीव्ही सर्व्हिलन्स मला या ठिकाणी करायचं आहे। कामठी शहराला सुरक्षित करायचं आहे। बंधू भगिनींनो, या शहराची गल्लोन गल्ली, चौक न चौक, प्रत्येक घर सीसीटीव्ही सर्व्हिलन्स खाली मी आणणार आहे। रात्री बेरात्री माझी बहीण 2 वाजता जरी घरी गेली तर कोणाची वाकडी नजर करण्याची हिम्मत होऊ नये, असं शहर कामठी शहर करण्याची योजना आपल्याला करायची आहे। लहान लहान बाळं आपले घरी राहतात, त्यांची सिक्युरिटी झाली पाहिजे। या शहरामध्ये गांजा, चरस विक्री, एमडी, अवैध धंदे चालू नये, याकरता आपल्याला काम करायचं आहे। बंधू भगिनींनो, 2 तारखेच्या निवडणुकीमध्ये अत्यंत महत्वाचे योजनेचे बदल आपल्याला करायचे आहे। मी आपल्याला खऱ्या अर्थाने एक महत्वाची भेट देणार आहे। तुम्ही मला कमळाला मतदान केलं, ए भैया मंगेश ये बाद में सब चीजें करते हैं ना, मैं जाने के बाद। दोन तारखेच्या निवडणुकीनंतर अजय अग्रवालजी मला पत्र पाहिजे आहे। एक पत्र द्या। या कामठी शहरांनी मला आमदार केला आहे। तुम्ही 8 महिन्यापूर्वी मला कमळाला मतदान दिलं आहे। तुमचं सर्वांचं कर्ज माझ्यावर आहे। मी मताचं कर्ज घेतलंय। 5 वर्ष तुमच्या मताचं कर्ज काम करून, तुमच्या आशा अपेक्षा पूर्ण करून मला तुमच्या विकासात सहभागी व्हायचं आहे। अजय अग्रवालजी मला पत्र द्या। निवडून आल्यावर या कामठी शहराचा मला सीटीएस करायचा आहे। या शहराची प्रत्येक प्रॉपर्टी सरकारच्या योजनेच्या माध्यमातून मला मोजून द्यायची आहे। या कामठी शहराचा सिटी सर्वे करायचा आहे। प्रत्येक घराचं प्रॉपर्टी कार्ड मला बनवून द्यायचं आहे। बंधू भगिनींनो, हुडकेश्वर मध्ये सध्या सुरू आहे। हुडकेश्वरनं विमान उडत आहे। विमान म्हणजे इंडिगो विमान नाही, सिटी सर्वे करण्याचा एक ड्रोन सर्वे आहे। तो ड्रोन सर्वे कामठी शहराचा करायचा आहे। या शहराचं प्रत्येक घर मोजून द्यायचं आहे। सरकारी मोजणी करायची आहे। या मोजणीतनं तुमच्या येणाऱ्या संपूर्ण पिढ्यांना असं प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे, जी प्रॉपर्टी अधिकृतपणे तुम्हाला कुठेही वापरता येईल, ते कार्ड कुठेही वापरता येईल। या देशामध्ये कुठली योजना घ्यायची असेल तर सीटीएस लागणार आहे, पण सीटीएस करायला 4000 रुपये खर्च येणार आहे प्रति घर। मी ठरवलं आहे, कामठी शहराच्या जनतेचं मताचं कर्ज माझ्यावर आहे, ती अपेक्षा पूर्ण करायची आहे। मी कामठी शहराकडनं 1ही रुपया न घेता सर्व शहराचं सिटी सर्वे मी करून देतो आहे। सर्वांना प्रॉपर्टी कार्ड देण्याचा निर्णय आपण करतो आहे। बंधू भगिनींनो, माननीय पंतप्रधान मोदीजींनी महाराष्ट्राला 30 लाख घरं दिलेले आहे। एक घर 2.5 लाख रुपयाचं गरीब माणसाला द्यायचं आहे। हे कविलूचं घर, याला 2.5 लाख रुपये देऊन सिमेंट कॉन्क्रीटचं करायचं आहे। अजय अग्रवालजी, आपण सर्व नगरसेवक जे निवडून येतील, या नगराच्या जवळपास 5000 घरांना आपण त्या ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजनेचं घर देणार आहोत। 5000 घरांना प्रधानमंत्री आवास योजनेचं घर देणार आहोत।
विकासाची 4 चाकाची गाडी नगरपालिकेसमोर उभी आहे। विकासाची 4 चाकाची गाडी नगरपालिकेसमोर उभी आहे। एक चाक माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा आहे, दुसरं चाक नागपूरला कामठीला जोडणारी 8000 कोटीची मेट्रो रेल्वे करून देणारे नितीन गडकरीजीचं दुसरं चाक आहे। आज कामठीला नागपूरला मेट्रोचं शहर करण्याचं काम मान्य नितीन गडकरीजींनी चंद्रशेखर बावनकुळेंनी रात्रंदिवस करून या 8000 करोड रुपये खर्च करून मेट्रोचं शहर कामठी शहर करण्याचा आपण निर्णय घेतलेला आहे। आणि नितीन गडकरीजी हे विकासाचं दुसरं चाक आहे। तिसरं चाक देवेंद्र फडणवीसजीचं आहे, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजीचं विकासाचं तिसरं चाक आहे। आणि चौथं चाक आपल्या भागाचा आमदार आणि पालकमंत्री म्हणून माझं चौथं चाक आहे। विकासाची गाडी 4 चाकाची नगरपालिकेसमोर उभी आहे। 124 योजनाची गाडी आहे। या गाडीचा ड्रायव्हर तुम्हाला 2 तारखेला बसवायचा आहे। या गाडीचा ड्रायव्हर कोण असणार आहे? या गाडीचा ड्रायव्हर कोण असणार आहे? माननीय अजय अग्रवाल असणार आहे। ही गाडी विकासाची गाडी 100च्या स्पीडनं या ठिकाणी चालवायची आहे। मागच्या 25 वर्षाचा बॅकलॉग दूर करायचा आहे। मागच्या 40 वर्षात नगरपालिकेमध्ये कधी भाजपाचा नगराध्यक्ष आला नाही, पहिली वेळ आली आहे। अभी नहीं तो बंधू भगिनींनो, एकही मत खराब करू नका। काही लोक मत खाण्याकरता उभे आहेत, काही लोक भाजपाचे मत खाण्याकरता उभे आहे। माझ्याही निवडणुकीमध्ये बंधू भगिनींनो मी 17,000 मागे राहिलो आहे। मला दुःख नाही आहे, 17,000 जरी मागे आहे तरी 1,75,000 लोकांनी मला निवडून दिलेला आहे। मला माहिती आहे कामठीची परिस्थिती, मला कधीच दुःख वाटत नाही, मला कधीच त्या ठिकाणी कामठीबद्दल काही वाटत नाही। बंधू भगिनींनो, मागच्या 4 निवडणुकीमध्ये मी मागे आहे, पण मला त्याचा काही चिंता वाटत नाही, कारण कामठी शहराची स्थिती अशी आहे म्हणून मला या गोष्टीचं दुःख नाही आहे। पण कामठीच्या जनतेला माझी विनंती आहे, एकदा भाजपाचा नगराध्यक्ष करा। मी तुम्हाला जबान देतो, जर मी 5 वर्षात कामठी बदलली नाही तर 2029ला चंद्रशेखर बावनकुळेंना तुम्ही चंद्रशेखर बावनकुळेवर राग काढू शकता, माझ्या बटनवर राग काढा। मात्र आता गडबड करू नका। आता कमळाची बटन दाबली नाही, कधीच असा दिवस येणार। माननीय सुलेखाताईजी यांना आम्ही बहिणीसारखं मानलाय। आम्ही कधीही त्यांच्या विरुद्ध कधीही कुठलीही गोष्ट बोललो नाही। बंधू भगिनींनो, सुलेखाताईला आम्ही विनंती केली, मागच्या वेळी आम्ही त्यांना कमळाची उमेदवारी दिली, आम्ही त्यांच्यासोबत लढलो। मागच्या वेळी आपण नगराध्यक्षाची निवडणूक हारलो। यावेळी आम्ही एवढीच विनंती केली की मागच्या वेळी तुम्हाला आम्ही सीट दिली आहे, यावेळी आम्ही भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता लढवतो आहे, तुम्ही आम्हाला सहकार्य करा। मागच्या वेळेस तुम्हाला आम्ही सहकार्य केलं होतं, एवढंच बोललो। ताईंनी माझी मस्ती काढली। ताईंनी सांगितलं चंद्रशेखर बावनकुळेच्या अंगात मस्ती आली आहे, चंद्रशेखर बावनकुळेची मस्ती उतरवायची आहे। मी कधी कामठी शहरात मस्ती केली का भाई ताई? मी आताही मोटरसायकलने आलो। मी राज्याचा अत्यंत जबाबदार मंत्री आहे। देवेंद्र फडणवीसजींनी मला महसूल मंत्री म्हणून जबाबदारी दिली आहे। इतक्या जबाबदार पदावर असताना मी कधीही कामठीमध्ये कधी समाजामध्ये वाद लावले नाही, कधी धर्मामध्ये भांडण लावले नाही, कधी मी कोणाशी वाईट बोललो नाही, कधी कोणाचा अपमान केला नाही। या कामठीमध्ये आताही मी मोटरसायकलने फिरतो आहे, कधी मी पदाची मस्ती केली नाही। आणि आमच्या ताईंनी सांगितलं की चंद्रशेखर बावनकुळेचं पार्सल कोराडीला वापस पाठवा। बंधू भगिनींनो, 1,75,000 लोकांनी मतं देऊन चंद्रशेखर बावनकुळेला आमदार केला आहे आणि त्यामुळं आता माझं पार्सल जाणारच नाही आहे। ते 2029 मध्ये 5 वर्षांनी आपण बघू काय करायचं आहे। पण आम्ही कधी ताईच्या विरुद्ध बोललो नाही। काल मला भागुबाई सभागृहामध्ये येण्याची मनाई केली। जे भागुबाई सभागृह चंद्रशेखर बावनकुळेंनी रात्रंदिवस एक करून जेवढा पैसा भागुबाई सभागृहाला लागला, भागुबाई मंदिराला लागला, तेवढा पैसा देण्याचं काम केलं। मागच्या या ठिकाणी जे आपलं या ठिकाणी हनुमान व्यायामशाळा आहे, निंबाजी अखाडा,
त्या निंबाजी आखाड्याचं प्रत्येक सायकलनं प्रत्येक साहित्य प्रत्येक त्या ठिकाणी बांधकाम चंद्रशेखर बावनकुळेंनी करून दिलं. आता निंबाजी आखाड्यामध्ये मला मनाई केली आहे. तुम्हाला हे मान्य आहे का? तुम्हाला मान्य आहे का? हे बंधू भगिनींनो, कधीही मी सुलेखाताईचा अपमान केला नाही ना कधी करणार आहे. मी एवढंच म्हटलं, मागच्या वेळी तुम्ही लढले, यावेळेस भाजपच्या कार्यकर्त्याला लढू द्या, एवढीच माझी चूक झाली. हे जर चूक असेल तर आता नाही तर केव्हा लढायचं? आपल्या कार्यकर्त्यांनी केव्हा लढायचं? एखाद्या वेळी आपल्याही कार्यकर्त्याला संधी मिळाली पाहिजे, एखाद्या वेळी सुलेखाताईला संधी मिळाली पाहिजे. आमचं काही मत नाही आहे. पण बंधू भगिनींनो, मी तुम्हाला वचन देतो, तुम्ही अजय अग्रवाल आणि या ठिकाणी शिल्पा पाटील, आकाश भोगे, वैशालीताई मानवटकर, 2 कमळाचे चिन्ह, 1 वर्ष चिन्ह, 3 बटन दाबा. मी तुम्हाला वचन देतो, माननीय देवेंद्रजी, माननीय नितीनजी, मी आपल्याला वचन देतो, पुढच्या 5 वर्षामध्ये जेवढे कामं 25 वर्षात झाले नाही तेवढे 5 वर्षात करून दाखवल्याशिवाय नारणार नाही. अरे कामठीसाठी तर मी विकास करायला तयार आहे, पण एकीकडे मला धावायला लावता, माझे पाय बांधून ठेवता. जर नगराध्यक्ष माझ्याजवळ नसेल, हा पेन काय करणार आहे? नगराध्यक्षाची सही पहिलं लागतं, मग आमदाराची सही होतं, मग पालकमंत्र्याची सही होतं. बंधू भगिनींनो, आजपर्यंत नगर परिषदचा अध्यक्ष काँग्रेसचा तो कधीही माझ्याकडे येणार नाही, माझी सही घेणार नाही, देवेंद्रजीची सही घेणार नाही, नितीनजीची सही घेणार नाही. कामठी शहर जशाचा तसं राहील. आणि म्हणून अभी नाही तो तुम्ही माझं एक काम कराल का? कामठीच्या विकासाचे एक काम कराल का? आजपासून 10 घरं सांभाळा. तुम्ही 10 घरं सांभाळा, 10 घरी जा, सांगा लोकांना 2 तारखेचं मत हे कामठीच्या विकासाचं मत आहे. 2 तारखेचं मत चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितलेला विकास योजनेचा आहे. मी तुम्हाला वचन देतो, विकसित कामठी 2029, विकसित कामठी 2035, विकसित कामठी 2047. हे लहानसं बाळ जेव्हा 18 वर्षाचं होईल, जे बाळ जन्म झालं, जे बाळ जन्म होणार आहे, हे जेव्हा बाळ 2047 मध्ये 23 वर्षाचं होईल, 23 वर्षानंतर या शहराला रस्ता, वीज, पाणी लागणाऱ्या व्यवस्था उभं करण्याची जबाबदारी चंद्रशेखर बावनकुळेची आहे. आणि म्हणून सर्वांनी 10 घरं सांभाळा का? 10 घरं, 10 घरी प्रचाराला जाल का? 10 घरं मतदानाला घेऊन जाल का? तुम्ही 10 घरं सांभाळा. तुम्हाला कामठीला संपूर्ण सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी चंद्रशेखर बावनकुळेची आहे, चंद्रशेखर बावनकुळेची आहे. तुम्ही माझी विनंती मान्य केली आहे का? मग दोन्ही हात वर करून सांगा, विनंती मान्य केली आहे का? भारत माता की, भारत माता की, भारत माता की. धन्यवाद.